नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 15 डिसेंबर 2023. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, त्याचबरोबर उजनी धरणातून कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्यामुळे किती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, योग्य नियोजन न केल्यामुळे शेतीमध्ये पाणी घुसून म्हणजे कालवा फुटलेला नाही, परंतु ठिकठिकाणी जे वितरिक असतात कॅनलवर आणि त्या वितरिकेमधून खाली शेतीसाठी पाणी सोडलं जातं आणि त्यातून लघु वितरिका असतात त्यातूनही पाणी सोडलं जातं. परंतु त्या पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं अति पाणी सोडल्यामुळं एका शेतकऱ्याचा ऊस जवळ गेले 8 ते 10 दिवस झालं ऊस पाण्यात आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याआधी आपण आजची स्थिती बघू. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.655 दशलक्ष मीटर, तर एकूण पाणी पातळी ही 2149.05 दशलक्ष घनमीटर अर्थात 75.88 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा केवळ 346.24 दशलक्ष घनमीटर अर्थात 12.23 TMC, म्हणजेच फक्त 12.5 TMC पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे. तर टक्केवारी ही 23% खाली आलेली आहे, कालच्यापेक्षा बरीच कमी झालेली आहे. आज 22.82% एवढं उजनी धरण झालेलं आहे. तर बाष्पीभवनाचा वेगही कालच्यापेक्षा आज थोडासा वाढलेला आहे. काल 5.26 होता, तो आज 5.49 म्हणजे 5.5 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. तर सध्याला सीनामाडा उपसा सिंचनमधून 315, तर दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स, बोगद्यामधून 840 क्युसेक्स आणि मेन कालवा जो मुख्य कालवा आहे त्यातून काल 1400 क्युसेस असणारा विसर्ग आज तो 400 ने कमी करून 1000 क्युसेस करण्यात आलेला आहे. म्हणजेच आता सध्याला उजनी धरणातून जवळपास 2255 क्युसेकचा विसर्ग सध्याला वेगवेगळ्या योजनातून चालू आहे. तर कालव्यामधून सोडलेले पाणी कुर्णू धरणापर्यंत पोहोचवण्यासाठी चालू ठेवलेलं असलं तरी ठिकठिकाणी ज्या वितरिका आहेत त्या वितरिका वेळीच बंद न केल्यामुळं त्यातून पाणी अगदी ओसंडून वाहिल्यामुळे आसपासच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालं आहे. रोपळ्यातील शेतकरी आहेत श्रीहरी दराडे यांचं 8 एकर क्षेत्र जवळपास 8 ते 10 दिवसापासून पाण्यात आहे. ऊस पूर्णपणे पाण्यात आहे. आता त्या ऊसाला भरपूर पाणी झालेलं आहे, म्हणजे जवळपास गुडघे इतकं पाणी त्या ऊसामध्ये आहे. त्याचे फोटो आपण तुम्हाला दाखवणार आहोतच. पाण्याचा कसा विनाश चाललो आहे आणि अधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे, कर्मचाऱ्याचं दुर्लक्ष आहे. ठिकठिकाणी खरं तर ही पाणी वाचवण्याची वेळ असताना ही पाणी वाया घालवण्याची ह्यांना कशी बुद्धी येते, सुचते, म्हणजेच अधिकाऱ्याचं, वरिष्ठ अधिकाऱ्याचं यांच्यावर अंकुश नाही, लक्ष नाही. त्यामुळं आपलं उजनीचं पाणी असंच वाया जाणार आहे. याचा व्हिडिओ आपण आता दाखवत आहोत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसान हे आता आपण व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याच बेंबळेतून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.